Welcome you all the students. In the last lecture, we had discussed on problems on calculation of bearings from the given angles. Let us see the balancing of traverse. In case of plotting of traverse, some closing error takes place due to some plotting limitations or any kind of manner. Some closing error uh, will appears into the to close the traverse. This is the example of closing error. Traverse ABCD is the actual traverse, but line DA1 is the particular survey line which is fails to close at station A. That's why AA1 is the closing error. This particular error is balanced by three rules: Bordich rule, transit rule, and third rule, which is applicable in the Gale's table. Third rule. Bordich rule is the compass rule. Transit rule is the second rule to balance the traverse. In all the cases, the errors are distributed among the traverse stations proportionately according to the some expressions, according to the rules: Bordich rule, transit rule, and third rule. ट्रॅव्हर्स स्टेशन्स जे आहेत त्या पर्टिक्युलर स्टेशन्सला आपल्याला काय करावं लागते, ते जे काय एरर्स आहेत त्या एरर्सला करेक्शन हे अप्लाय करावे लागणार. बॉडीज रूल, बाय धिस रूल टोटल एरर इन लॅटिट्यूड अँड डिपार्चर इज डिस्ट्रीब्युटेड इन प्रपोर्शन टू द लेंथ ऑफ द ट्रॅव्हर्स लेग्स. दिस इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ ट्रॅव्हर्स ॲडजस्टमेंट. यालाच दुसरं नाव काय, कंपास रूल. किंवा बॉडीजनी काय डेव्हलप केलं होतं, ग्राफिकल ॲडजस्टमेंट कंपास ट्रॅव्हर्सिंगमध्ये बेसिक सर्वेइंगमध्ये आपण शिकलोय ते डेव्हलप केलं होतं. इथं पण त्यांनी थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंगमध्ये पण त्या बॉडीजनी रूल डिझाईन केलेला आहे. तो रूल काय आहे, तर जो काय टोटल एरर आहे तो काय करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे प्रोपोर्शनेटली लॅटिट्यूड आणि डिपार्चरला. Latitude, distance measured parallel to the north south line, and departure, distance measured parallel to the east west side. Suppose Bordich rule, first case, first expression, correction to latitude of any side is equal to length of that side divided by perimeter of traverse multiply by total error in latitude. This is the expression for correction applied to लॅटिट्यूड ऑफ एनी साइड ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रॅव्हर्स. सपोज 5 साइडेड 6 साइडेड ट्रॅव्हर्स असेल, त्याच्यामध्ये लॅटिट्यूडच्या सपोज 5 साइडेड ट्रॅव्हर्स असेल तर 5 लॅटिट्यूडच्या लाईन्सच्या करेक्शन असतील आणि 5 डिपार्चरच्या केसमध्ये करेक्शन्स त्या पर्टिक्युलर लेंथला आपल्याला काय करायचे, अप्लाय करायचे. त्याचं एक्सप्रेशन काय आहे, फॉर्म्युला लेंथ ऑफ दॅट साइड डिवायडेड बाय पेरिमीटर इनटू टोटल एरर इन लॅटिट्यूड. लॅटिट्यूड मधला एरर जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल, कारण की तो इथे काय करायचा आपल्याला, मल्टिप्लाय करायचा आहे. लेंथ ऑफ दॅट साइड डिवायडेड बाय पेरिमीटर. ऑल ट्रॅव्हर्स साइड्स हे आपल्याला नोन असतात ऑलरेडी. डिवायडेड बाय पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ दॅट ट्रॅव्हर्स कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल, आणि टोटल एरर इन लॅटिट्यूड अँड इन डिपार्चर आपण इनिशियली फाइंड आउट करून घ्यावा लागेल. सेकंड एक्सप्रेशन, इन केस ऑफ डिपार्चर is equal to length of that side divided by perimeter into total error in departure.
इथं काय बदल होतोय, फक्त लॅटिट्यूडच्या केसमध्ये लॅटिट्यूडचा एरर मल्टिप्लाय करायचा आहे आणि डिपार्चरच्या केसमध्ये डिपार्चरचा एरर हा मल्टिप्लाय करायचा आहे. दिस इज द बॉडीज रूल, बॉडीज फॉर्म्युला टू बॅलन्स द ट्रॅव्हर्स, टू ॲडजस्ट द पर्टिक्युलर एरर अँड टू गेट द क्लोज ट्रॅव्हर्स. आपलं फायनल एम काय आहे? with the help of theodolite to get the traverse, to plot the traverse. Second rule, transit rule. Transit rule, first case त्याच्यामध्ये correction to latitude of any side is equal to latitude of that side divided by arithmetical sum of all latitudes multiply by total error in latitude. इथं स्मॉल चेंज आहे, बॉडीजनी अकॉर्डिंग टू लेंथ करेक्शन हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, एरर हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ट्रान्झिटमध्ये काय सांगतंय, अकॉर्डिंग टू लॅटिट्यूड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन, पर्टिक्युलर सर्वे साइड, अकॉर्डिंग टू दॅट वी डिझाइन द एरर. लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड डिवायडेड बाय arithmetical sum of all latitude multiply by total error in latitude. In case of departure, correction to departure of any side is equal to departure of that side divided by arithmetical sum of all departures multiply by total error in departure. इथं काय करायला लागेल, प्रिव्हियस बॉडीजमध्ये पेरिमीटर फाइंड आउट करायची होती, इथं काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर सम ऑफ ऑल लॅटिट्यूड्स अँड सम ऑफ ऑल डिपार्चर हे ॲज अ डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याला इथं यूज करायचे. न्यूमरेटर डिपार्चर आहे आणि डिवायडेड बाय अरिथमेटिकल सम ऑफ ऑल रिस्पेक्टिव्ह लॅटिट्यूड्स अँड रिस्पेक्टिव्ह डिपार्चर्स. हा आहे ट्रान्झिट रूल. अँड थर्ड वन इज द balancing of traverse by third rule, which is very important in Gale's table. Preparation of Gale's table, this rule is applicable. Practical point of view तुम्हाला हे जो थर्ड रूल आहे हा ॲप्लिकेबल आहे प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू टू गेट द करेक्टेड ट्रॅव्हर्स बाय युजिंग धिस रूल, थर्ड रूल. आणि थिअरी पेपर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर ट्रॅव्हर्स ॲडजस्टमेंट बाय बॉडीज रूल अँड ट्रान्झिट रूल हेही इम्पॉर्टंट आहे. थर्ड रूल विच इज ॲप्लिकेबल अकॉर्डिंग टू द नॉर्दिंग, साऊथिंग, ईस्टिंग, वेस्टिंग लॅटिट्यूड्स अँड डिपार्चर्स. वी ऑलरेडी डिस्कस्ड the particular latitudes and departures expressed according to the towards north, towards south. That's why third rule expression, in this case four expressions are to be developed. Correction to northing of any side is equal to northing of that side divided by sum of northings multiply by half of total error in latitude. Because we already given the latitudes here, latitudes expressed according to northing and southing, that's why total error which is distributed halfly multiply by half of total error in latitude असं एक्सप्रेशन डेव्हलप झालेलं आहे. Correction to northing of any side is equal to northing of that side divided by sum of all northings multiply by half of total error in latitude. Second expression for southing, same, but all amounts to be taken in case of southings. Southing of that side divided by sum of southings multiply by half of total error in latitude, because northing and southings are the part of latitudes measured or expressed towards north and towards south. Then number 3, this is the case of departure. 3 and 4th, C and D, case of departure again express in two forms, towards east and towards west. Correction to easting of any side is equal to easting of that side divided by
sum of eastings multiply by half of total error in departure. In above both cases A and B, error which is also divides halfly in case of latitude, and number C and D, error is divided halfly in case of departure, easting and westing. Again number 4, correction to westing of any side is equal to westing of that side divided by sum of westings multiply by half of total error in departure. This is all about the 3 rules which are derived to balance the theodolite traverse. First one Bowditch, second one transit, and third one is the name third rule which is applicable in Gell's table. Suppose one example, let us see one example on traverse adjustment and solution which is given by Bowditch rule first. Here we will discuss on Bowditch rule solution, and again you should prepare another 2 rules separately. You should own study on to that particular remaining 2 rules. Suppose given problem is in front of you. Suppose table is given line length and consecutive coordinates. In consecutive coordinates latitudes and departures are given, and here 5-sided traverse is shown AB, BC, CD, DE and finally EA. Lengths are given 70, 80, 43, 38 and 115. These are the lengths given in meter, and latitudes and departures are also given with proper sign plus and minus. Plus and minus depends on towards north, towards south latitude, departure towards east, towards west, towards east positive, towards west negative. In case of latitude, towards north positive, towards south negative. This is the example which is solved by Bowditch rule. What exactly we required in this particular example? To calculate the corrected consecutive coordinates. Suppose all are given coordinates, we don't know these coordinates are corrected or not. That's why we calculate here the total error in latitude separately and in departure separately. कॅल्सीवरती त्या व्हॅल्यूज ॲज इट इज पुटअप करायच्यात, इज इक्वल टू प्रेस करायचं आहे, तुम्हाला काय मिळणार आहे? टोटल एरर मिळणार आहे इन केस ऑफ लॅटिट्यूड अँड इन केस ऑफ डिपार्चर. एरर विथ साइन -0.355 अँड प्लस 0.315 इन डिपार्चर. दोन्ही एरर्स फाइंड आउट करायचे आहेत. बॉडीच रूल आपल्याला काय सांगतोय की तिथं आपल्याला काय लागणार आहे? लेंथ लागणार आहे ऑल साइड्सची जी गिवन आहेत लेंथ A, B, B, C, C, D and D, E and E, A. ऑल ज्या काय ट्रॅव्हर्स लेग्स आहेत त्याच्या लेंथ्स आपल्याला गिवन आहेत. फाइंड आउट काय करायचं आहे? तर पेरिमीटर फाइंड आउट केली 346 मीटर अँड टोटल एरर इन लॅटिट्यूड डिपार्चर तो पण फाइंड आउट केला आहे. डाटा प्रिपेअर झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन ऑफ करेक्शन्स. जो काय एरर आहे त्याला बॅलन्स करायला आपल्याला करेक्शन अप्लाय करावं लागणार आहे. दॅट इज -0.355. दिस इज द टोटल एरर इन लॅटिट्यूड. दॅट्स वाय आपल्याला ऑल ज्या काही साइड्स आहेत ट्रॅव्हर्स साइड्स त्याचं करेक्शन जे आहे ते प्लस 0.355 हे ज्यावेळी आपण डिस्ट्रीब्यूट करू अमॉंग ऑल द साइड्स. आय एम जस्ट सेइंग डिस्ट्रीब्यूट, नॉट इक्वली डिस्ट्रीब्यूट, proportionately distribute for the particular sides according to that length and perimeter. ते काय होणार आहे? डिस्ट्रीब्यूट होणार आहे. सपोज एक आपण एक्झाम्पल घेऊया, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ करेक्शन्स अकॉर्डिंग टू बॉडीच रूल. करेक्शन टू लॅटिट्यूड ऑफ ऑल साइड्स. सपोज लाइन ए बी इनिशियली फाइंड आउट केली आहे. लेंथ ऑफ दॅट साइड डिवाइडेड बाय पेरिमीटर इंटू टोटल एरर इन latitude 70 divided by perimeter 346 multiply by error 0.355. एरर जो आहे
तो एरर कसा कन्सिडर केलेला आहे बघा. लॅटिट्यूड काय आलंय, निगेटिव्ह आलंय. करेक्शन अप्लाय करत असताना विथ अपोजिट साइन आपल्याला करेक्शन अप्लाय करायचे. दॅट्स वाय वी कन्सिडर हिअर द टोटल एरर इन लॅटिट्यूड दॅट इज +0.355. बिकॉज लेंथ आणि पेरिमीटर ही काय प्लस मायनस आपण घेऊ शकत नाहीये, त्याला सायन्स डझंट मॅटर. लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड पेरिमीटर इज ऑल्सो ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट्स वाय टोटल एररच्या अपोजिट करेक्शन हे अप्लाय करावं लागतं आणि त्यावेळीच तो ट्रॅव्हर्स हा बॅलन्स होत असतो. दॅट्स वाय वी कन्सिडर हिअर टोटल एरर इन लॅटिट्यूड. In latitude case the error is negative, that's why correction is apply as positive. Losing gaining as a losing gaining. So line AB correction is +0.072, for line BC correction is +0.082, for line CD correction is +0.044, for DE correction is 0.039, and for line last EA correction is +0.118. Here all traverse sides corrections value are positive because error is negative. That's why in case of Bodish rule only all corrections suppose त्याची जर बेरीज केली तर ती किती यायला हवी आहे, 0.355. त्यावेळीच आपल्याला ज्या काही कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यूज आहेत, सम ऑफ ऑल लॅटिट्यूड्स मस्ट बी इक्वल्स टू 0 अँड सम ऑफ ऑल डिपार्चर्स मस्ट बी इक्वल्स टू 0. हे ज्यावेळी सॅटिस्फाय होईल त्यावेळी तो ट्रॅव्हर्स हा बॅलन्स आहे असं म्हणायला लागेल आपल्याला. प्रिव्हियसली आपण फर्स्ट सेकंड लेक्चरला शिकलो होतो की टेबल्स शिकलो होतो आपण, ज्याच्यामध्ये सम ऑफ ऑल लॅटिट्यूड्स मस्ट बी इक्वल्स टू 0 आणि सम ऑफ ऑल डिपार्चर्स मस्ट बी इक्वल्स टू 0 हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे इन केस ऑफ क्लोज ट्रॅव्हर्स. मग इथं आता काय होतंय, सम ऑफ ऑल लॅटिट्यूड्स ही जर सम अरिथमॅटिकल सम कॅल्क्युलेट करून जर आपण एरर काढला तर तो एरर मिळाला आहे आपल्याला. तो एरर 0 आलाय का, नाहीये, तर तो एरर 0 करायचा आहे आपल्याला इथं. मग एरर आलाय -0.355 आणि करेक्शन्स आपण अप्लाय केलेत +0.355. ऑल लाईन्सचे करेक्शन्स इन सेम वे तुम्हाला डिपार्चरच्या केसमध्ये काय करायचंय, करेक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. एरर काय आहे डिपार्चरचा, 0.315. दॅट्स वाय -0.315 ही काय यायला पाहिजे, त्या करेक्शनची बेरीज यायला पाहिजे. लेंथ डिवायडेड बाय पेरिमीटर इनटू टोटल एरर इन डिपार्चर. थोडीशी मिस्टेक झालेली आहे तिथं, डिपार्चर पाहिजे इन केस ऑफ डिपार्चर. एक्सप्रेशन मध्ये करेक्शन टू डिपार्चर ऑफ ऑल साइड्स. फॉर लाईन AB फॉर एक्झाम्पल टोटल एरर इन डिपार्चर आहे तिथं. मग ऑल डिपार्चर्स फर्स्ट आलाय -0.64, सेकंड -0.073, अशा आपण ऑल अप टू लाईन EA पर्यंत आलोय -0.105. याची बेरीज केल्यानंतर किती आली आहे, -0.315 विच इज इक्वल्स टू 0.315 पॉझिटिव्ह इन केस ऑफ एरर इन डिपार्चर. त्याला बॅलन्स करतोय आपण. मग फायनली टेबलमध्ये सोल्युशन समराइज केलेलं आहे. लाईन, लेंथ, कन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट्स, गिवन कोऑर्डिनेट्स हे लिहून काढलेले आहेत. त्यानंतर करेक्शन्स, ऑल करेक्शन्स लॅटिट्यूडच्या केसमध्ये पॉझिटिव्ह आहेत, डिपार्चरच्या केसमध्ये निगेटिव्ह आहेत. ऑल करेक्शन्स प्लस मायनस लिहून काढलेत. त्यानंतर लास्ट कॉलम काय पुटअप केलाय बघा, कन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट्स, आणि दॅट कोऑर्डिनेट्स should be the corrected coordinates, latitude and departure. Finally we are getting the sum of all latitudes. ती पण दिसते तुम्हाला तिथं, sum of all latitudes is equal to 0 and sum of all departures is equal to 0. मग आता हे कॅल्क्युलेट कसं केलेलं आहे, तर +21.500 हे गिवन कोऑर्डिनेट आहे लॅटिट्यूड बघा AB लाईनसाठी, आणि त्याचाच गिवन कोऑर्डिनेट काय आहे डिपार्चरचा, -65.450, आणि त्याचे करेक्शन्स 0.072 पॉझिटिव्ह अँड 0.064 निगेटिव्ह. अकॉर्डिंग टू द प्रॉपर साइन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कोऑर्डिनेट्स अँड एरर करेक्शन वी आर गेटिंग द +21.572 and -65.514. This is the corrected latitude and
departure we are getting here. Similarly, for remaining traverse sides BC, CD, DE and EA, all corrected coordinates to be calculated in the same manner, and finally corrected consecutive coordinates in case of latitude and in case of departure we are getting the sum which is must be equals to 0. check okay, satisfy व्हायलाच पाहिजे. त्यावेळी आपण काय म्हणू, जे काय कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट केलेले आहेत, जे काय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय हे करेक्ट आहे असं म्हणता येईल. सम ऑफ ऑल लॅटिट्यूड्स इक्वल्स टू 0 अँड सम ऑफ ऑल डिपार्चर्स इक्वल्स टू 0. तर resolve this problem you separately at home, and if any doubts ask me. Thank you.